नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनल। आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावी, कारण या आष्टा गावी आज चौंडेश्वरी देवीची यात्रा भरते। याला भावई असं म्हणतात। या भावईमध्ये अनेक खेळ खेळले जातात आणि या खेळांचं रहस्य आणि त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपली महाराष्ट्र जनमत न्यूजची संपूर्ण टीम इथे आलेली आहे। आणि या भावईचा संपूर्ण इतिहास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनमत न्यूज चॅनल। आज आपण आलेलो आहोत आष्टा येथे। आष्टा येथे चौंडेश्वरी देवीची यात्रा भरते, याला भावई असं म्हणतात। या भावईमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात। या खेळाचा संपूर्णपणे विस्तार आपण या भावईचे सर्वेसर्वा म्हणजेच थोरात सरकार यांच्याकडून पाहणार आहोत। भावई हा खेळ अंदाजे 1200 वर्षापासून हा आष्टा नगरीमध्ये सुरू आहे। ह्या खेळाला काय काय की ज्यावेळी युद्धाला गेले होते थोरात सरकार, त्यावेळी बदामी शहराची लूट झाली, त्यावेळी येताना ते खजिन्याबरोबर हा सगळा देवीचा मुखोटे, ताम्रपट ह्या सगळ्या वस्तू त्या लुटीतून आल्या। त्यापासून हा खेळ आष्टा नगरीमध्ये सुरू झालेला आहे। ह्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे देवी दैत्याचा शोध घेते आणि त्या दैत्याला ठार करते। ह्यासाठी हा खेळ आष्टा नगरीमध्ये गेली 1200 वर्षापासून सुरू आहे। पण सर, मग आपण जो 1012 वर्षापूर्वी खेळ खेळला गेला, मग तो अजूनपर्यंत म्हणजे कसा स्मरणात का? म्हणजे त्यांनी ताम्रपट लिहून ठेवले, ताम्रपटावरती जो खेळ चालू आहे तो तसाच चालू आहे। बरं, ते ताम्रपट जे आहेत ते ताम्रपट आमच्याकडे आहेत। त्या ताम्रपटाच्या आधारे पूर्वजांनी पहिला खेळ हा सगळा बसवलेला त्या अनुषंगाने आम्ही सगळा हा खेळ 12 बलुतेदार आणि 32 मानकरी मिळून हा खेळ आम्ही करत असतो। 12 बलुतेदार म्हणजे सर्व समाजाची लोक आली। मग आता आपल्या मंदिराची स्थापना आहे, म्हणजे ही ज्यावेळी लूट करून आले त्यानंतर त्यांनी मंदिराची स्थापना केली का आधीपासून हे मंदिर होतं? आधीपासूनच हे मंदिर इथं अस्तित्वात होतं, त्यानंतर लूट झाली। म्हणजे ह्या मंदिराचा इतिहास तसा काढला, आष्टा नगरीचा इतिहास काढला तर 2000 वर्षापूर्वी असं जातो। आष्ट्यातील थळपांढरी ह्या गावची जी आहे ते आपल्या 3 जिल्ह्यात, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात कुठंच बघायला मिळत नाही। अशा पद्धतीचं तिथं लिंग आहे। बरं, मग ह्या भावईचा काळ नक्की काय आहे? म्हणजे तो कशावरनं ठरवला? असं ज्येष्ठ शुद्ध दशमीला हा खेळ सुरू होतो आणि मूळ नक्षत्रावरती बेंदूर झाला, आपला महाराष्ट्र बेंदूर झाला की हा खेळ संपतो। म्हणजे ह्या काळातच लूट झाली होती, म्हणजे असं का? त्या ताम्रपटावरती जो सगळा लिहिलेला जे ताम्रपट होतं त्या अनुषंगाने पूर्वजांनी ते बसवलेला आहे आणि जसा तो बसवलेला खेळ आहे तसाच आज हे चालू आहे। बरं, मग या मानकरी जे ठरवले जातात, म्हणजे हे मानकरी नक्की कशा पद्धतीने कामं करतात? म्हणजे हे मानकरी नक्की कोण आहे? यात कसं आहे, 12 बलुतेदार जे आहेत ही एक खेळगडी या स्वरूपात आहेत। मग त्यात कुंभार आले, गुरव आले, चांभार आले, सुतार आले, परीट आले, न्हावी आले। ह्या सर्व समाज आहे, सर्व टोटल समाज आपल्या ग्रामीण भागात जो समाज आहे तो पूर्ण समाज ह्या खेळाशी एकवटलेला आहे। मुस्लिम समाजाला सुद्धा आमच्या या खेळात मान, म्हणजे पूर्णपणे सगळा समाज एकत्र येतो म्हणजे या भावईला। हो, आणि सर्व मानकरींना गोळा करायचं आणि हा खेळ आम्ही 1 महिना पूर्ण चालवतो। मग आता हा खेळ सुरू व्हायच्या आधी 1 महिन्यापूर्वी शिंग फुकलं जातं, बरोबर? मग हे शिंग फुकल्या म्हणजे 1 महिन्यापूर्वी असं ते का फुकलं जातं, असं काय रिझन? त्या खेळाची तयारी करण्यासाठी त्या 1 महिना आधी जे शिंग वाजलं जातं तेव्हापासून सर्व वाद्यांचा सराव करणे, जे देवी दैत्याचं युद्ध आहे त्या युद्धाचा सराव करणे, त्यात देवी बरेच रूप घेते, पिशाचं रूप घेते, भूताचं रूप घेते, परत घोड्यावरून ती रात्री दैत्याचं शोध घेते। ह्या सर्व खेळाची पूर्वतयारी व्हावी यासाठी तो 1 महिन्याचा कालावधी आम्ही ठेवलेला आहे।
मग आता ह्यामध्ये आता आपण पहिला दिवस आजचा, मग यामध्ये दिवा आणि रात्री कणकण असतं, म्हणजे हे काय आहे नक्की दिवा आणि कणकण? दिवा प्रज्वलित करून आई दैत्याला हुडकण्यासाठी, प्रत्येक मानकऱ्यांची भेट घेण्यासाठी ही देवी निघते. त्यानंतर जे कंकण हा विधी आहे, हा कंकण विधी जी 12 बलुतेदार आहेत त्यातील जे खेळगडे आहेत तर त्यांनी ती शपथ घ्यायची की मी 1 महिना या देवीच्या कामासाठी वाहून देत आहे. त्या 1 महिन्यात त्यांनी घरातील कुठलेही सोय पाळायचं नाही, सुतक पाळायचं नाही, घराशी त्यांचा संपर्क नाही काय, ते पूर्णतः देवीशी एकनिष्ठ. म्हणजे त्यांनी घरातच जायचं नाही? घरात जाऊ शकतात, पण त्या संसाराचा काय जो विषय आहे तो त्यांना त्या ह्याच्यात वरचा आहे. म्हणजे आणि आता दुसरा दिवस येतो तो म्हणजे आळूमुळू आणि रात्री घोडी. मग ते आळूमुळू हे देवी भूताचे रूप घेऊन पूर्ण गावातून दैत्याचा शोध घेत असते. ते गर्दीतून बाबा दैत्य कुठं आहे काय आहे हे बघण्यासाठी हे 11 ठिकाणी त्या पूजा आहेत. त्या 11 पूजा घेत देवी दैत्याचा शोध घेते. आणि रात्री घोडीवरून दिवट्याच्या उजेडात रात्री अंधारात दैत्य कुठं लपून बसलाय का हे पाहण्यासाठी देवी हे रूपच एक आहे. नंतर आता तिसरा दिवस असतो तो पिसे आणि पिस्यांची कर. पिसे हे पिशाचे अवतार घेतलेला असतो देवीने. पूर्ण गावात प्रत्येक घरात जाऊन ती देवी दैत्याचा शोध घेते. मग त्यानंतर ते सगळं हे करून आल्यानंतर ते कर तोडणे म्हणून एक तो खेळ आहे. त्यात देवी त्या जाळातून उडी मारून कर तोडली जाते. असा खेळ आहे. आता चौथा दिवस येतो ती जोगणी आणि लोट. चौथ्या दिवशी देवी युद्धाची तयारी माझी आहे, मी तुला आता सोडणार नाही. युद्धाच्या वेशात देवी देवळातून बाहेर पडते. गावात सगळे ती फिरून दैत्याचा शोध घेते आणि आव्हान देते की बाबा मी युद्धाला तू कुठं आहेस, ती युद्धाला तयार हो, मी आले. त्यानंतर जो लोट हा प्रकार आहे त्या ते देवीने जे आव्हान दिलेलं असते त्यानंतर देवीला कळतं की हा दैत्य तळ्यामध्ये लपून बसलेला आहे. ते जे लोट हा खेळ आहे देवी तळ्यातील पाणी उपसते आणि त्या पाण्याबरोबर दैत्य बाहेर निघते. हा लोटेचा हा प्रकार. आणि दैत्य बाहेर पडल्यानंतर मग ते मुखोट्याचा हा खेळ, दुसऱ्या दिवशी मुखोट्या हा खेळ आहे तो देवी दैत्याचं सरळ युद्ध असा हा खेळ आहे. आणि शेवटी पाखर काय तर ते आनंदोत्सव साजरा करायचा. देवी दैत्य मारला म्हणून आनंदोत्सव साजरा करायचा. त्यानंतर चिटक्या मिटक्या म्हणून हा खाटले म्हणून एक आहे की दैत्याचे ते हे आहे प्रेत यात्रा. त्यानंतर सती म्हणून ती दैत्याची बायको सती जाते. असे म्हणजे पहिले परंपरा जे खेळ चालू आले हे अशा पद्धतीने आहेत. बरं, मग आता हे सगळं आहे म्हणजे आपण आता विधिलिखितनुसार आपण म्हणजे खेळ खेळलो, पण आता हे विधिलिखितानुसारच आपले खेळ खेळणारे मानकरी पण ठरलेले आहेत. हो, जे मानकरी आहेत त्यांच्या घराव्यतिरिक्त दुसरा कोणी मानकरी. तर मग तुम्ही आमच्या चॅनलबद्दल एवढी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.